नमस्कार. सानी कला रंग. मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करते. आतापर्यंतच्या माझ्या व्हिडिओंना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद. मला बऱ्याच जणांनी पर्सनल कॉमेंट्समध्ये विचारलं होतं, की ह्याच्या पुढचा काय विषय असेल किंवा बरेच जणांनी सजेस्ट केला. तो म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, की पैशाच्या आकर्षणाचा सिद्धांत आम्हाला सांगा. पैसा हे सर्वस्व नाही, हे जरी खरं असलं, तरी पैशाशिवाय काही होत नाही, हे पण तेवढंच खरं बरं का. आपण लहानपणापासून आपला हे जेव्हा आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, तेव्हा मी आज काही सूत्र सांगते आहे. या सिद्धांताची ही काही सूत्र तुम्ही अगदी नक्की स्वीकारा आणि नक्की श्रीमंत व्हा. यासाठी पहिला म्हणजे काय माहिती का, आपला हा जो माइंडसेट आहे ना, तो बदलायला हवा बरं का. लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं, की "ठेविले अनंते तैसेची राहावे." पैसा म्हणजे सर्वस्व नाही. "हंतरुण पांघरून पाय पसरा." असे हे सारखं आपल्या मनावर बिंबवल्यामुळे आपणच आपल्या यशाच्या किंवा पैशाच्या वाटांमध्ये अडथळे निर्माण करतो. तेव्हा आपला माइंडसेट जाणीवपूर्वक हां, मी काय शब्द वापरते, जाणीवपूर्वक बदलायचा आहे. कसा बदलायचा? तर मी जेव्हा ही विद्या शिकायला सुरुवात केली, तेव्हा आमचे जे गुरु होते, ते सांगत होते, की रोज सकाळी अगदी खूप पहाटे तुम्हाला शक्य असेल तर उठा ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी उठल्या-उठल्या ध्यानात बसा, शांत मुद्रा ठेवा आणि म्हणा, की "मी खूप श्रीमंत आहे. मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे. माझा बँक बॅलन्स वाढत आहे. मी पैशावर प्रेम करते आणि पैसाही माझ्यावर प्रेम करतो." सुरुवातीला ना, खरं सांगू हे थोडंसं म्हणताना असं वाटायचं, असं कसं बरं म्हणायचं? पण हळू-हळू सरावाने आम्ही हे म्हणत गेलो आणि खरोखरच पैशाचे वेगवेगळे मार्ग आम्हाला दिसू लागले. पण ह्या मार्गावर चालताना आपण नेहमीच सचोटीचा मार्ग धरायचा. मेहनत असायलाच पाहिजे. अगदी असं नाही, की "असेल माझा हरी तर देई खाटल्यावरी." हे ब्रह्मांड आपल्याला खूप द्यायला बसलेलं आहे. तेव्हा खूप सकारात्मक वाक्य वापरा आणि ब्रह्मांड आपल्याला नक्कीच आपल्याला मदत करत असतो. पण आपण या वाटांमध्ये कसं बोलत असतो, "मला बाई नाही एवढा पैशाचा सोस हं. मला नाही एवढे सोन्याचा सोस. मला नाही एवढे दागिने आवडत. आणि काय बाई ते घर करायचंय कशाला?" असं जेव्हा आपण नकारात्मक बोलतो, तेव्हा पैसा हे सगळं ऐकत असतो. पैशालाही भावना असतात. पैसा म्हणतो, "अच्छा, हिला पैसा नकोय म्हणजे." मग तेव्हा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा, की पैशाच्या प्रती कुठेही नकारात्मक विचार मनात येऊ द्यायचे नाही. तुमच्यासमोर एखादी व्यक्ती जर टप्प्याटप्प्याने श्रीमंत होताना दिसत असेल, तर तिच्या प्रती सुद्धा अगदी आदर बाळगा. अजिबात असं म्हणायचं नाही, "काय माहिती ह्याने कुठल्या मार्गाने पैसा मिळवला असेल?" नाही. उलटं त्याच्याप्रती आदर ठेवा. ब्रह्मांड तुम्हाला द्यायला खूप बसलेला आहे आणि त्याप्रती तुम्ही अगदी कृतज्ञतेची भावना ठेवा. आपले जे पूर्वज होते, आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांनी सुद्धा आपल्याला त्यावेळेस असं सूत्र म्हणून नाही, पण काही तोडगे सांगितले आहेत आणि हे तोडगे सुद्धा तेवढेच प्रभावी आहेत. बऱ्याच जणांना त्याचा छान अनुभव येतो. तर कुठली गोष्ट करताना अगदी श्रद्धेने करा. देव्हाऱ्यामध्ये पैसे ठेवायचे. देव्हाऱ्यामध्ये आपण नाणी असतात की नाही, नाणी ठेवा. त्याची पूजा करा. परत बाहेर पडताना आपला वरचा म्हणजे पुरुषांनी लक्षात ठेवायचं की वरचा खिसा रिकामा ठेवायचा नाही. बायकांनी लक्षात ठेवायचं की आपली पर्स अजिबात रिकामी ठेवायची नाही. आणि अजून एक तोडगा सांगायचे की एका पिवळ्या कापडामध्ये हळकुंड, पैसे, कोणी म्हणायचं की कापूर घ्या किंवा कोणी लवंग सांगतात असं, जे पूर्वजांना जसे अनुभव येतात ते अशी पुरचुंडी बांधायची आणि आपल्या पर्समध्ये ठेवायची. हा सुद्धा एक प्रभावी तोडगा आहे.
अजून एक प्रभावी तोडगा म्हणजे काय तर कवड्या. आपल्या पर्समध्ये कवड्या ठेवा आणि आपला जो पैशाचा जो खण असतो कपाटामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा कवड्या ठेवा. कवड्यासुद्धा पैशाला आकर्षित करतात. ह्यामागचं माझा एक दृष्टिकोन मी सांगते. अंधश्रद्धा नाही म्हणत आहे. कुठलीही गोष्ट आपण खूप श्रद्धेने केली, तर आपली सकारात्मकता वाढते याप्रती. आपली जेव्हा सकारात्मकता वाढते, तेव्हा आपल्यात ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा वैश्विक शक्तीपर्यंत पोहोचते आणि वैश्विक शक्ती आपल्याला मार्ग दाखवते. आज तुम्ही बघता की यशस्वी जे बिझनेसमन असतात, ते पैशाप्रती अत्यंत आदराची भावना ठेवतात. अत्यंत आदराची भावना ठेवतात. आपण काय करतो माहिती आहे का, की फक्त दसरा, दिवाळी किंवा कुठला सण असेल तर किंवा मार्गशीर्षातले गुरुवार असतील, तेव्हा आपण पैशाची पूजा करतो. मला माहिती आहे की आता नेट बँकिंगमुळे किंवा मोबाईल वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामुळे आपल्या घरी पैसा आपण ठेवत नाही. पण ह्या ई-चलनपेक्षा जेव्हा तुम्हाला पैसा मिळेल, जाणीवपूर्वक करा हां, हे सगळ्या गोष्टी, की त्यातले थोडे पैसे घरी आणा आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवा. शक्य असेल तर नैवेद्य दाखवा किंवा नसेल शक्य तर अगदी मनापासून कृतज्ञतेची भावना व्यक्त करा. बघा, अगदी तुम्हाला खूप छान असे याचे अनुभव येतील बरं का. आणि जेव्हा तुम्हाला वैश्विक शक्ती भरभरून तुम्हाला जेव्हा देते, परत लक्षात घ्या, जेव्हा ही वैश्विक शक्ती तुम्हाला जेव्हा भरभरून देते, तेव्हा आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. या समाजाप्रती आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. आपणही गरजू व्यक्तीला आपल्याला जे काही मिळालं आहे, त्यातला काही वाटा आपण गरजू व्यक्तींसाठी खर्च केला पाहिजे. भले ती व्यक्ती ती व्यक्ती त्याची परतफेड करू शकणार नाही. पण ही वैश्विक शक्ती बघत असते, ती तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांनी पैसे आपल्याला उलटं दान दुप्पट आपल्याला पैसा परत मिळतो. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. नक्की करून बघा. पैशाप्रती अत्यंत कृतज्ञता ठेवा. सन्मानपूर्वक पैशाला भावना आहे, हे लक्षात ठेवा. पैशावर प्रेम करा आणि मी जी 5 वाक्य सांगितली आहे, ती रोज म्हणा. जसं तुम्हाला खर्चाला रोज पैसा लागतो, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, तेव्हा ही 5 वाक्य नक्की म्हणा. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आणि माझं बँक बॅलन्स खूप वाढत आहे. मी पैशावर प्रेम करतो आणि पैसा माझ्यावर प्रेम करतो आणि मी या वैश्विक शक्तीचे, या ब्रह्मांडाचे खूप खूप आभारी आहे, की या सगळ्या पैशांमुळे व्हिज्युअलायझेशन करायचं, की ह्या सगळ्या पैशांमुळे मी खूप छान दानधर्म करू शकतोय. मी खूप छान-छान सगळ्या वस्तू घेऊ शकत आहे. असं सगळं व्हिज्युअलायझेशन करा. परत एकदा ब्रह्मांडाचे मनापासून आभार माना. ही 5 वाक्य म्हणून झाले, की आता आपला माइंडसेट बदललेला आहे. आता अजिबात असं म्हणायचं नाही, की अंथरूण-पांघरूण पाय पसरायचे. आपलेच अंथरूण जे आहे, आपण वाढवायचं आहे. म्हणजेच आपली कक्षा वाढवायची आहे. हे ब्रह्मांड आपल्याला भरभरून देण्यासाठी उत्सुक आहेच. त्याच्याप्रती अत्यंत कृतज्ञतेची भावना ठेवा. परत एकदा तुम्ही त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. मी पण तुम्हाला खूप शुभेच्छा देते. हे सगळी सूत्र तुम्ही अवलंबा आणि या ब्रह्मांडाचे तसेच तुमचेही मनापासून आभार आणि याच्या पुढचे तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि परत एकदा मनापासून आभार. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. परत एकदा मनापासून आभार.